शेतकऱ्यांची वाहने थेट मार्केटमध्ये घेऊन धान्य खरेदी करा. रयत सेनेचा बाजार समिती सभापतींना इशारा. चाळीसगाव प्रतिनिधी. कृषी उत्पन्न बाजार समितीने लागू केलेल्या नवीन नियमांमुळे शेतकऱ्यांची वाहने मुख्य प्रवेशद्वाराबाहेर तासनतास उभी राहत असून यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. ही जाचक अट रद्द करून शेतकऱ्यांची वाहने थेट मार्केटमध्ये घेऊन धान्य खरेदी करावी, अशी मागणी रयत सेनेने बाजार समितीचे सभापती प्रदीप पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शेतकऱ्यांची मुख्य समस्या काय? बाजार समितीच्या नवीन नियमानुसार शेतमालाची वाहने गेटबाहेर उभी करून नंबरप्रमाणे आत सोडली जातात. यामुळे उद्भवणाऱ्या समस्या खालीलप्रमाणे आहेत. आर्थिक फटका. वाहने ताटकळत उभी राहत असल्याने शेतकऱ्यांना जास्तीचे वाहन भाडे द्यावे लागत आहे. वेळेचा अपव्यय. नंबरच्या प्रतीक्षेत शेतकरी दिवसभर अडकून पडत असल्याने त्यांना इतर कामे करता येत नाहीत. उन्हाचा तडाखा. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. घाट रोडवर उन्हात उभे राहिल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. रयत सेनेची आक्रमक भूमिका. रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी इशारा दिला आहे की शेतकऱ्यांची अडवणूक थांबवून आडत दुकानांसमोर थेट धान्य उतरवून वाहने तात्काळ सोडून देण्यात यावीत. जर शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम थांबले नाही तर रयत सेना शेतकऱ्यांसह बाजार समितीचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून तीव्र आंदोलन छेडेल. बाजार समितीचे प्रशासन आणि सभापती शेतकऱ्यांची गैरसोय करत आहेत. धान्य भरलेली वाहने गेटबाहेर न थांबवता थेट व्यापाऱ्यांकडे खाली करण्याची मुभा मिळायला हवी. गणेश पवार, संस्थापक अध्यक्ष, रयत सेना. निवेदनावर कोणाच्या स्वाक्षऱ्या? यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड, कार्याध्यक्ष गोविंद वाघ, उपाध्यक्ष गोकुळ पाटील, तालुका अध्यक्ष प्रदीप मराठे, शहराध्यक्ष शिवाजी गवळी यांच्यासह मोठ्या संख्येने रयत सेनेचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. निवेदनावर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड, कार्याध्यक्ष गोविंद वाघ, तालुका अध्यक्ष प्रदीप मराठे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.